आमगाव तालुक्यातील रहिवासी असलेले लेफ्टनंट नेव्ही ऑफिसर सौम्य असाटी यांचा विशाखापट्टणम येथे 14 जूनला रस्ते अपघातात निधन झालं आणि त्यांच्या अशा या अपघाती निधनाने असाटी कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळलं आहे. त्यांचे पार्थिव स्वगावी आणून त्यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. या प्रसंगी तालुक्यावासियांनी आपल्या आवडत्या नेव्ही ऑफिसरला शेवटचा निरोप दिला व आज आमगाव शहर बंद ठेवून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. सौम्य असाटी या ऑफिसरने 2023-24 मध्ये आर्मी फोर्स मेडिकल महाविद्यालय 9व्या क्रमांकावर 1035 गुण घेऊन MBBS ची परीक्षा उत्तीर्ण झाली आणि इतर कुठेही डॉक्टरची सेवा न देता तेच सेवा करावी या हेतूने मे 2024 ला विशाखापट्टणम येथे पहिली पोस्टिंग सर्जन सब लेफ्टनंट नेव्ही ऑफिसर म्हणून रुजू झाले होते. आमगाव शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच कुणी तरुण हा नेव्ही मध्ये सर्जन सब लेफ्टनंट नेव्ही ऑफिसर म्हणून नियुक्त झालेला होता आणि यामुळे आमगाव शहरात मानाच्या तुरा रोवला गेला होता. विशाखापट्टणम येथे कर्तव्यावर असताना सेवेवर शनिवारी 14 जून रोजी सौम्य असाटी व त्यांचे मित्र मेघा रावत हे दोघेही दुचाकीने जात असताना हार्बर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील विझाग सिटीजवळ ट्रक समोर टक्कर झाली आणि या घटनेत डॉक्टर सौम्य असाटी व डॉक्टर मेघा रावत या दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच आमगावसह जिल्ह्यात एकच शोककळा पसरली. डॉक्टर सौम्य असाटी यांचे पार्थिव काल 16 जून रोजी आमगावात आणले असून शासकीय इतमामात अंत्यविधी करण्यात आले.